आणि आता बातमी आहे झी 24 तासच्या इम्पॅक्टची। नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या सोलापुरातील गायकवाड भगिनींना मदतीचा ओघ सुरू झालाय। पाऊस आणि पुरामुळे सोलापूरच्या तिऱ्हे गावातील गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। नैसर्गिक आपत्तीमुळे सायली गायकवाड आणि कोयल गायकवाड या भगिनींचं स्वप्नच उद्ध्वस्त झालं। पुरामुळे पुस्तकं, लॅपटॉप आणि साठवलेले पैसे वाहून गेले, तर काही पुस्तकं पावसात भिजली। त्यामुळे पुढचं शिक्षण कसं घ्यायचं असा सवाल त्यांच्यासमोर उभा ठाकला। झी 24 तासनं त्यांची बातमी दाखवली, त्यानंतर गायकवाड भगिनींना आता मदतीचा ओघ सुरू झालेला आहे। मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजुल पाटील या देखील झी 24 तासची बातमी पाहून गायकवाड भगिनींच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या। त्या गायकवाड भगिनींना लॅपटॉपची मदत करणार आहेत, तसंच त्यांना लागणाऱ्या इतर गोष्टींची देखील त्या पुरवणार आहेत। नेहमी सामाजिक भान जपणाऱ्या झी 24 तासनं सामाजिक बांधिलकी जपत ही बातमी दाखवल्याबद्दल राजुल पाटील यांनी खास झी 24 तासचे देखील आभार मानलेत। सर्वात प्रथम मी झी 24 तासचे खूप आभार मानेन की त्यांनी ही स्टोरी कव्हर केली, ज्यातून आम्हाला ते बघता आली। आणि आम्ही आता संजय भाऊ दिना पाटील खासदार ईशान्य मुंबई यांच्यातर्फे त्या दोघी मुलींना लॅपटॉप देऊन त्यांची मदत करणार आहोत। त्याचबरोबर वामनराव म्हणून कॉन्स्टेबल आहेत, ते त्यांना पुस्तकांची मदत करणार आहेत। तर त्यांचेही आभार मानते की आपण आपल्या स्टोरीमुळे आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचता आली, कारण आपण नुसतं पूर न दाखवता जे ॲक्च्युली त्याच्यातून सफर करत आहेत त्यांच्यापर्यंत पोचतात, त्यांच्या स्टोरी पुढे येतात, जेणेकरून जे लोक ॲक्च्युली मदत करण्यासाठी इच्छुक आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचू शकतील। आज सकाळी झी 24 तासने एक बातमी दाखवली। त्या बातमीमध्ये सायली गायकवाड व तिच्या पूर्ण कुटुंबाचे जे नुकसान झाले, तिच्या शाळेचे साहित्य असेल, शिक्षणासाठी जो पैसा साठवून ठेवलेला होता तो पैसा, त्याचे झालेले नुकसान, ह्या सर्व गोष्टी झी 24 तासने दाखवले। ते दाखवल्यानंतर ती बातमी पाहून आम्ही सोलापूरचे प्रतिनिधी अभिषेक यांना आम्ही संपर्क साधला व त्या कुटुंबाचा क्रमांक घेऊन त्या कुटुंबाशी आम्ही संपर्क साधून त्या मुलीचा सर्व शिक्षणाचा खर्च एक खारीचा वाटा म्हणून आम्हाला उचलण्याची संधी द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली। त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला व होकार देऊन त्यांचा पूर्ण शिक्षणाचा खर्च आम्ही उचलण्याचे ठरवलेले आहे। याबद्दल झी 24 तासचे प्रतिनिधी अभिषेक यांचेही मनापासून धन्यवाद, तसेच झी 24 तासचेही मनापासून धन्यवाद। आणि यानंतर झी 24 तासनं सायली गायकवाड यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे। मला तसं म्हटलं तर खूपच भारी वाटतंय आणि जे काही त्यांनी शिक्षणासाठी मदत करत आहे त्या शिक्षणाच्या मदतीनं म्हणजे मला देखील पुढे जाण्याची अजून जास्त म्हणजे जे काही मी डगमगले होते त्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे, त्यामुळे मला जरा चांगलंच वाटतंय। त्यांनाही थोडंसं बरं वाटलं, कारण एवढं परिस्थितीने एवढं म्हणजे संसार उद्ध्वस्त झाला, त्यामध्ये शिक्षणाचं एवढं मोठं म्हणजे शिक्षणात जे काही नासधूस झाली किंवा पुस्तकांचं जे काही भिजलं, त्यामुळे तुला थोडासा शिक्षणासाठी हातभार लागलाय किंवा त्यांचं थोडंसं कष्ट वाचतंय, त्यामुळे त्यांना देखील खूप आनंद झाला या गोष्टीनं।